कोपरगाव येथील मुस्लिम युवा मंचच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबांच्या फोटोचे वितरण करण्यात आलं। या प्रसंगी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण मंडळाचे सदस्य इम्तियाज अख्तर हे होते। या प्रसंगी मुस्लिम युवा मंचचे इम्तियाज अख्तर म्हणाले की माजी राष्ट्रपती हे भारताला महासत्ता बनवण्याचे मुहूर्तमेढ रोवणारे डॉक्टर अब्दुल कलाम साहेब यांच्या जीवन कार्याची आणि त्यांच्या कार्याची चिरंतन स्मृती राहावी, याकरिता विद्यार्थ्यांना त्यांच्या फोटो प्रतिमेद्वारे स्मरण राहावे, याकरिता फोटो प्रतिमेचे वितरण नगरपालिका शाळा क्रमांक 3 आणि उर्दू शाळेला केल्याचं त्यांनी सांगितलं। या प्रसंगी अकबर शेख आणि शिक्षिका शबनम खान यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। शिक्षक हा समाजाचा मूलभूत अंग आहे। कोणताही विद्यार्थी घडवायचा असेल, कोणताही नेता घडवायचा असेल, कोणताही कार्यकर्ता असेल, सामाजिक बांधिलकी जर बनवायची असेल तर त्याच्यासाठी एक सक्षम शिक्षकाची गरज पडते। आणि एक कार्यशाळा आहे ज्या ठिकाणी एक मानव घडवला जातो आणि घडवत असताना शिक्षकांना अपार कष्ट आणि मेहनत घ्यावी लागते, असा हा वर्ग आहे। आणि आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन त्यानिमित्त कोपरगाव शहरातील मुस्लिम युवा मंच या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी शाळा क्रमांक 3 उर्दू शाळा कोपरगाव या ठिकाणी भेट दिली आणि या ठिकाणी APJ अब्दुल कलाम साहेब यांची एक प्रतिमा भेट दिली। डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब रामेश्वरम या ठिकाणी जन्म झालेल्या एक सर्वसाधारण गरीब कुटुंबातला एक विद्यार्थी ज्यांनी या संपूर्ण देशाला दाखवून दिलं, संपूर्ण जगाला दाखवून दिलं का मेहनतीच्या बळावर स्वर्गाला सुद्धा शोधता येतं। शिक्षणासाठी ज्या ठिकाणी त्यांना ॲडमिशन घेण्यासाठी पैसे नव्हते तर स्वतःच्या बहिणीचे मंगळसूत्र गहाण ठेवून जो विद्यार्थी ॲडमिशन घेऊन शिक्षण पूर्ण करतो, अशा या महान राष्ट्रपतीला, या महान नेत्याला आम्ही मुस्लिम समाजातर्फे अभिवादन करतो। आणि त्यांची जी जीवनशैली होती, जी जीवनी होती, तो एक आधार धरून प्रत्येक विद्यार्थी खरोखरच पुढे चालेल अशी मी आशा व्यक्त करतो। आणि मुस्लिम युवा मंचतर्फे असेच अनेक कार्यक्रम कोपरगाव शहरामध्ये घडतील आणि हा समाज आणि या समाजाबरोबर अनेक समाज पुढे जातील असं मी अभिवादन करतो। की तरफ से शिक्षक दिन के मौके पर डॉक्टर अब्दुल कलाम की तस्वीर पेश की गई। डॉक्टर अब्दुल कलाम जो है, इनका विजन 2020 लेकर आज हमारे बच्चे आगे बढ़ रहे हैं। आज जात पात की तफरीक को छोड़कर तालीम के विजन को आगे लेकर बढ़ना, सारे बच्चों को एक मकसद मिला है, साइंस की दुनिया में कदम रखना और आगे बढ़ना। जब एक बच्चा अगर वकील बनता है तो वह कामयाब वकील बनना अगर उसने सोचा तो वो सोचता है कि समाज में टूट फूट पड़े और मुझे काम मिले। एक बच्चा अगर डॉक्टर बनता है तो उसकी कामयाबी का मकसद होता है कि वो उसको ज़्यादा से ज़्यादा मरीज मिले, उसकी ज़्यादा से ज़्यादा प्रैक्टिस हो। लेकिन साइंटिस्ट अगर कुछ करता है, जैसे एक टीचर होता है, टीचर चाहता है कि सारे बच्चे पढ़े, सारे बच्चों की तरक्की हो। और साइंटिस्ट जो होता है वो यही काम को आगे बढ़ाता है कि कामयाब बच्चे जिनके अंदर अच्छी सलाहियतें हैं वो अपनी अपनी कुदरती सलाहियतों को लेकर आगे बढ़े। अब कलाम साहब ने एक छोटे से काम से लेकर शुरुआत की थी। जब उन्होंने 7वीं जमात की तालीम पूरी की उनके रामेश्वरम में, तो उनके अब्बा को नज़र आया कि इस बच्चे की रूह यहाँ पर कैद नहीं रह सकती, इसलिए उन्होंने आगे जाने की इजाज़त दी थी। अब उन्होंने जो अपनी मेहनत से पेपर बेच कर करे या और ज़्यादा मेहनत करके आगे बढ़े, तो ये हमारे बच्चों के सामने है। इनकी जैसी मिसाल नहीं है दुनिया में, और इनकी मिसाल को लेकर हम भी अपने बच्चों को और तरगीब देते हैं। या प्रसंगी मुस्लिम युवा मंचचे शफीक सय्यद, आकेश बागवान, शिक्षण मंडळ सदस्य इम्तियाज अख्तर, अकबर शेख, मोहन शेख, अन्सर शेख, हाफिजभाई शेख, नवाजभाई कुरेशी आदींसह शालेय मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक हजर होते। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एस9 मीडिया, कोपरगाव।